विदेहस्थानभिप्रेत्य नारायण परायणान् प्रीतसंपूजयाञ्चक्र आसनस्थान्यथारत. अर्थात त्या विदेह राजाने त्यांना आसनावर बसवले व त्यांना नारायण परायण जाणून संतुष्ट चित्ताने त्याने त्यांचे आदराने यथायोग्य स्वागत केले. तान रोचमानान स्वरोचा ब्रह्मपुत्रोपमानव पप्रच्छ परम प्रीत प्रश्रयावनतो नृपा. अर्थात त्यावेळी ते 9 ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र सनत कुमारांप्रमाणे दीप्तिमान दिसत होते. त्या राजाने आनंदाने व विनयाने स्वयंप्रकाशी तेजस्वी अशा 9 ऋषपुत्रांना प्रश्न केला. अमित सूर्याचिया कोटी हरपती नखते जांगोष्टी तो भगवंत जिही धरिला पोटी त्यांची तेजाची गोष्टी अलौकिक त्यांची या अंगप्रभा सूर्य लोपत आहे उभा जिही प्रभेसी आणिली शोभा चैतन्य गाभा साकार ते भगवत भाव वैभव भगवंताचे निजगौरव भक्तीचे भाग जे नव ते जाणा सर्व मूर्तिमंत नवखंड पृथ्वीचे अलंकार नवनिधीचे निजसार नवरत्नांचेही निज भांडार ते हे साकार नवही जाण की ते नवही नारायण स्वये प्रकटले आपण नवही नृसिंह जाण दैदिप्यमान पै आले आव्हानिले तिन्ही अग्री उभे ठेले त्या ते देखोनी ते हे भागवती देखिले नयनी इतरा लागुनी दिसेना येता देखोनी तेजोमूर्ती ऋत्विज आचार्य उभे ठाकती साउमा धावे विदेह नृपती स्वानंद वृत्ती सन्मानी सवेग खाली लोटांगण मुकुट काढोनी आपण मस्तकी वंदुनिया चरण पूर्ण आदरे जाण आणिता जाला त्याते जाणो निया भगवत पर विदेहा आल्हाद थोर त्यांचे पूजेसी अत्यादर स्वये सादर पै जाला श्रद्धायुक्त चरणक्षालन धूपदीप सुमन चंदन पूजा मधुपर्क विधान केले संपूर्ण यथायोग्य निजांगीच्या निजप्रभा अंगासी आणिली शोभा काय ब्रह्मविद्येचा गाभा शोभे नवप्रभा शोभायमान निज हृदयीचे ब्रह्मज्ञान परिपाके प्रकाशले पूर्ण तेची निजांग मंडण इतर भूषण त्या नाही. अर्थात ज्यांनी आपल्या हृदयात कोट्यावधी सूर्यांचे तेज असणाऱ्या भगवंताला धारण केले आहे त्यांचा महिमा काय सांगावा. त्यांच्या तेजापुढे सूर्य तेजही कमी पडत होते. त्यांनी जणू काही प्रभेला जास्त प्रभा आणली होती. असे ते साकार झालेले चैतन्याचे गाभेच होते. भगवंतावरील श्रद्धेचे जणू काही वैभव भगवंताचा गौरवाचाही गौरव असे ते जणू काही स्वतः मूर्तिमंत भक्ती होते. ते 9 मणी म्हणजे जणू काही नवखंड पृथ्वीचे भूषण होते. नवनिधी महत्वाचे खरे पण त्या नवनिधींचेही ते सारभूत होते. तसेच नवरत्नांचे भांडार जणू काही मानवी रूप धारण करून आलेले होते. ते इतके तेजस्वी होते की नारायणच 9 रूपांनी प्रकट झाला आहे किंवा 9 नारसिंहावतारच प्रकट झाले आहेत असे वाटत होते. आहोवनीय दक्षिण व गार्हपत्य अशा 3 अग्नींनी त्या ऋषींना उत्थापन दिले पण ते अग्नी इतर कुणाला दिसले नाहीत. फक्त त्या नवनारायणांना दिसले. ते तेजोमूर्तींना येताना पाहून ऋत्विज व आचार्य उभे राहिले आणि विदेह देशाचा तो राजा निमी लगबगीने स्वागताला पुढे गेला. त्याने आपला मुकुट काढला त्या मुनींना साष्टांग नमस्कार घातला व त्यांच्या चरणांना वंदन करून अतिशय आदराने त्यांना त्याने यज्ञपंडवात आणले. ते भगवत पारायण आहेत हे राजाने ओळखले होते. त्यामुळे त्याला अत्यंत आनंदही झाला. अतिशय आदराने तो स्वतः त्यांच्या पूजेसाठी तत्पर झाला. त्याने श्रद्धेने त्यांचे पाय धुतले व चंदन फुले धूप दीप मधुपर्क अशा प्रकारे त्यांचे यथायोग्य पूजन केले.
त्या ऋषपुत्रांच्या आत्मज्ञानामुळे त्यांचे देह तेजस्वी दिसत होते. त्यांच्या हृदयातील ब्रह्मज्ञान परिपूर्ण असून ते सर्व शरीरात प्रकट झालेले होते. अर्थात त्यांना आणखी भूषणांची गरजच नव्हती. म्हणणे भगवत साक्षात पार्षदान्वो मधुद्विष विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्तिः. अर्थात विदेह राजा म्हणाला, मी तुम्हाला भगवान मधुसूदनाचे प्रत्यक्ष अनुचर समजतो. तुमच्यासारखे विष्णू भक्त लोकांना पावन करण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठीच संचार करीत असतात. मुकुट कुंडले कंकण मूर्खा अंगी बाणली पूर्ण ते शोभा लोपनी मूर्खपण बाहेर संपूर्ण प्रकाशे तैसे नवती हे ज्ञान घन ब्रह्मपूर्णत्वे विराजमान तेची त्यासी निजांगा मंडन इतर भूषण त्या नाही ब्रह्मानुभवे पूर्णत्व पूर्ण इंद्रियद्वारा विराजमान ते त्यासी निज शांती भूषण मुकुट कंकण ते तुच्छ मागा वाखाणिले सनकाधिक त्या समान की हे अधिक ऐसा विचारिता परिपाक त्या या वेगळीक दिसेना. त्यांची यांची एक गती त्यांची यांची एक स्थिती त्यांची यांची एक शांती भेदो निश्चिती असेना. त्यांच्या ऐसे हे सखे बंधू त्यांच्या ऐसा समान बोधू त्यांच्या ऐसा हा अनुवादू सर्वथा भेदू असेना. ते चौघे हे नवजण अवघ्या एकची ब्रह्मज्ञान त्यांची यांची शांती समान हे विदेहासी पूर्ण कळू सरले. ऐसे परिपूर्णत्व जाणोनी राजा सुखावे स्थिती देखोनी मग अतिविनीत होऊनी मृदू मंजुळ वचने विनवित. सार्वभौम चक्रवर्ती देही असोनी विदेह स्थिती तो जनक आर्षभाव प्रती अतिप्रती विनवितू. त्याच्या भेटी सवे उलथले सुख विदेहासी देहे विण हरिख तेणे हरिखे करुनिया देख प्रीतिपूर्वक विनवितू. तुमचे सामर्थ्य पाहता येथ तुम्ही ईश्वर रूप समस्त देह भावे तरी भगवत भक्त जैसे पार्षद हरीचे देवो आपुला आपण भक्तू ऐसा जो का उपनिषदर्थू तो साच करुनी वेदार्थू निज परमार्थू अनुभवा. अर्थात मूर्ख माणसाने जरी मुकुट कुंडले कंकणे आदी धारण केले तरी त्यांनी येणारे सौंदर्य लोपून त्याचे मूर्खपण फक्त प्रकट होते. पण त्या ज्ञानपूर्व ऋषींची गोष्टच वेगळी. ते ब्रह्मरूपच होते. त्यांचे देह हेच मूर्तिवंत भूषणभूत होते. त्यांना आणखी अलंकार काय कामाचे. ब्रह्माची पूर्णपणे अनुभूती त्यांना निरंतर होतच होती. त्यामुळे त्यांचे हात पाय त्यांची कांती त्यांचे नेत्र मुख नासा कर्ण अंगुली आदी इंद्रिये तेजस्वी दिसत होती. मनशांती हेच त्यांचे भूषण. मुकुट इत्यादी भूषणे त्यांच्या बाबतीत तुच्छच ठरली असती. पूर्वी आपण सनकादिकांचे जे वर्णन केले आहे त्यांची व यांची तुलना ज्ञान व रूप या दृष्टीने केली असता दोन्हीकडे पूर्ण साम्यच दिसत होते. सनकादिक व हे 9 ऋषभपुत्र यांची आंतरिक स्थिती शांती व शारीरिक आणि बुद्धीची चेतनता एकरूपच होती. ते 4 जसे सख्खे भाऊ तसेच हे एकमेकांचे सख्खे भाऊ. अनुभवही दोघांचाही सारखाच व ब्रह्मबोध आणि ब्रह्मानुवाद यातही साम्यच. ते चौघे कुमार व हे 9 ऋषी या सर्वांना एकच शांती एकच स्वरूप ज्ञान व ब्रह्मस्थिती आहे हे त्या विधेय राजाला पूर्ण समजले. त्याचे असे पूर्णत्व पाहून राजाला मनोमनी फार आनंद झाला आणि त्याने मृदू शब्दांनी त्यांना पुढील प्रमाणे म्हटले. तो सार्वभौम चक्रवर्ती राजा जनक जरी देहधारी होता तरी देहातीत जाणीवेने राहत होता. त्याने त्या ऋषभपुत्रांना अत्यंत प्रीतीने विनंती केली. त्यांची भेट होताच जनकाला देहनिरपेक्ष असा विलक्षण आनंद झाला व त्या भावनावस्थेतच तो त्यांना विनंती करू लागला.
तुमचे सामर्थ्य पाहावे तर तुम्ही ईश्वरूपच आहात, आणि देहाच्या भूमिकेवर विचार केला तर तुम्ही हरीचे पार्षद म्हणजे सभासद आहात. उपनिषदात असे म्हटले आहे की देव हा भक्त रूपाने आपणच आपला भक्त असतो. ते तुमच्या स्वरूपाने प्रत्यक्षात सत्य ठरत आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुर तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. अर्थात देहधारी जीवांना मनुष्य देह भाग्याने प्राप्त झाला तरी तोही क्षणभंगूरच आहे, व वैकुंठ ज्यांना प्रिय आहे, अर्थात जे विष्णूचे भक्त आहेत, त्यांचे दर्शन फारच दुर्लभ आहे असे मी समजतो. शिव होऊनी शिवो यजिजे हे लक्षण तुम्हासीच साजे, येरी हे बोलची बोलीजे परी बोलते वोजे अर्थ न लभे. विष्णूने सृष्टी जे जे सृजणे ते ते तुम्ही पवित्र करणे, मही विचरायाची कारणे कृपाळूपणे दिनोद्धारा. तुम्ही विचरा विश्व कणवा परी भेटी होय प्राप्त तेव्हा, आजी लाधलो तुमची सेवा उद्धट देवा अथिलो मी. आजी माझे धन्य दैव, आजी माझे धन्य वैभव, आजी धन्य मी सर्वी सर्व हे चरण अपूर्व पावलो. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याची या प्राप्तीचा संभवो तो अभिप्रावो अति दुर्गम. सुकृत दुष्कृत समान समी ते पाविजे कर्मभूमी, तेची जेई पडे विषमी तै स्वर्गकामी का नरकी. समान कर्मी नरदेह जोडे तरी समजता समबुद्धी न घडे, त्या समा माझी विषम गाडे जेणे पडे ते ऐका. पापाचा एकू महाचिरा पुण्ये जोखणी चाराचुरा, समान आलिया तुळा भारा येणे जन्मे नरा दृढ पाप बुद्धी. वाळू आणि सुवर्ण जोखिता झाल्याही समान, सोनिया लागी वेचिती धन वाळू ते जाण न घेती फुकट. एकाचे पुण्य अत्यंत थोर पाप लहान सहान एकत्र, करुणी जोखिता तुळा भार समान साचार जयी होय. ऐसेनी कर्मे जे जन्मती त्यासी पुण्यावरी अतिप्रीती. पुण्य पाप दोन्ही झडती ते नित्यमुक्ती पाविजे, अतिसूक्ष्म ऐशा संकटी मनुष्य देही होय भेटी. तेथेही अभिमान अति उठी धनदारा दिठी विषयांच्या. अर्थात शिवो भूत्वा शिवम यजेत हे वचन तुम्हालाच साचते. इतर जरी तसे म्हणत असले तरी ते नुसते शब्दच असतात. विष्णूने सृष्टीत जे जे उत्पन्न केले आहे ते ते अधिक पवित्र करण्यासाठी व दिनांचा उद्धार करण्यासाठीच तुमचा जगात संचार होतो. एरवी जरी तुम्ही विश्वाची करुणा येऊन संचार करीत असता तरी जीवाचे भाग्य उजळले तरच तुमची भेट होते. आज मीही तुमच्या भेटीमुळे भाग्यवान झालो आहे. हे अपूर्व दृष्ट असे आपले चरण मी पाहिले, त्यामुळे माझे सुदैवच उदयास आले आहे. मी व माझे सर्व वैभवच धन्य झाले आहे. सर्व देहात मनुष्य देह प्राप्त होणे फार दुर्लभ आहे. पुण्य व पाप समान झाले की मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यात जर विषमता आली तर स्वर्ग किंवा नरक प्राप्त होतो. पाप पुण्य समान होऊन नरदेह मिळतो हे खरे असले तरी सर्व मानवांची बुद्धी सारखी नसते. त्या पाप पुण्याच्या समस्थितीत विषमता कोणत्या कारणाने येते? पापरूपी एक मोठा दगड असावा व त्याच्याच वजनाचा अनेक पुण्यकर्मांचा चुरा घ्यावा, तेव्हा दोहोंचा भार सारखा होतो व मानव जन्म मिळतो. पण त्यावेळी त्या दगडासारखीच त्या मानवाची पापबुद्धी दृढ घट्ट असते. तराजूत सोने एका पारड्यात व भारंभार वाळू दुसऱ्या पारड्यात घातली तर पारडी समतोल होतात हे खरे, पण सोने घेण्यासाठी लोक धन खर्च करतात आणि वाळू कोणी फुकटही घेत नाही.
पण जर एका मनुष्याचे पुण्य पुष्कळ असले आणि लहान लहान पापांची भर घालून दोन्हींचे प्रमाण सारखे झाले की त्याला मानवजन्म मिळतो. त्यावेळी त्या माणसाला पुण्यकर्म करण्याचीच जास्त आवड असते. पण पाप व पुण्य या दोहींचाही क्षय झाला म्हणजेच त्याला मुक्ती मिळते. अतिसूक्ष्म अशा पापरूपी संकटातून सुटता सुटता सुदैवाने मनुष्यजन्म प्राप्त होतो. पण त्यातही मनुष्याला अभिमान असतो, धनलोभ असतो, स्त्री पुत्रांची आसक्ती असते आणि दृष्टी आदी इंद्रियांच्या विषयांचीही आसक्ती असते.